झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताच्या मॅचचं टेन्शन येईल असं कधी वाटलं होतं का? पण यावेळी टेन्शन आलं होतं. एकतर मॅच हरली असती तर टीम इंडियावर वर्ल्ड कपच्या बाहेर जाण्याची वेळ आली असती, कारण सेमीफायनलमधली जागा पणाला लागलेली. पण आधी साऊथ आफ्रिकेमुळे आणि नंतर भारताच्या बॅटर्समुळे सुटकेचा निश्वास सोडता आला. टीम इंडियाने झिम्बाब्वेला 257 रन्सचं भव्य टार्गेट दिलं. त्याच्यापर्यंत पोहोचणं झिम्बाब्वेला जमलं नाही आणि भारताने ऑलमोस्ट वन साइड मॅच जिंकली. पण एवढा क्लिनिकल परफॉर्मन्स कसा जमला आणि आता टीम इंडियाला सेमीफायनलला जाणं जमेल का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. भारतासाठी संध्याकाळची सुरुवात चांगल्या नोटवर झाली, कारण साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवलं आणि भारताची सेमीफायनल खेळायची संधी भारताच्याच हातात ठेवली. त्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने कोलॅप्स नंतर चांगलं कमबॅक केलं, पण आफ्रिकेनं त्यांना सेकंड चान्स दिला नाही. त्यानंतर चेन्नईत भारताने पुन्हा एकदा टॉस हारला आणि पहिली बॅटिंग मिळाली. संजू आणि अक्षरला पुन्हा टीममध्ये इन करत बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग करण्यात आली होती. संजू सॅमसनने दुसऱ्याच बॉलला बॅकफुटवर येऊन स्ट्रेट सिक्स खेळला. खतरनाक शॉट. अभिषेकने शांतीत घेतलं, पण संजू तुटून पडला होता. त्यातही तिसऱ्या ओव्हरला 23 रन्स आले आणि टीम इंडिया प्लसमध्ये गेली. 14 बॉल 25 रन्स करून संजू सॅमसन ड्रायव्हिंग सीटवर होता. पण मुजराबानीच्या एक्स्ट्रा बाउन्सवर चेपॉकची मोठी साईड क्लिअर करण्याच्या प्रयत्नात संजू आउट झाला. पुन्हा एकदा चांगल्या स्टार्टनंतर त्याला मोठा स्कोर करता आला नाही. पण त्याची ही इनिंग महत्त्वाची होती, कारण त्यामुळे अभिषेक शर्माला सेट व्हायला वेळ मिळाला. टीम इंडियाला हवा असलेला स्टार्ट मिळाला. त्याचं क्रेडिट संजू सॅमसनचं आहे. त्यानंतर ईशान आणि अभिषेकने पॉवर प्ले अक्षरशः गाजवला, कारण पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाने 80 रन्स बोर्डावर लावले होते. झिम्बाब्वेने पॉवर प्ले हातून घालवला, तो एकही ओव्हर स्पिनरला न देऊन. भारताचे ओपनर स्पिनर समोर गणतायत हे सगळी टुर्नामेंट दिसलेलं चित्र. पण झिम्बाब्वेनं हा डाव खेळला नाही आणि भारताच्या टॉप ऑर्डरने पॉवर प्ले फोडून काढला. स्पिनर्सच्या ओव्हर सुरू झाल्यावर 2 ओव्हर बाउंड्री आली नाही, पण ईशान अभिषेकची 50 रनची पार्टनरशिप 32 बॉलमध्येच झाली. मुसेकेवाने सोडलेला ईशानचा कॅच, स्टेप आउट करत मारलेले मोठे शॉट्स, यामुळे 10 ओव्हर्समध्ये रन्सचा आकडा 109 वर होता. भारतासाठी सगळ्यात आशादायक गोष्ट होती अभिषेक शर्माची 26 बॉलमध्ये आलेली 50. या वर्ल्ड कपमध्ये अभिषेकला फॉर्म सापडला तो भारतासाठी मस्ट विन मॅचमध्ये. ईशानने सुद्धा तोडफोड बॅटिंग केली, पण मोठा स्कोर त्याच्याकडूनही निसटला. पण या दोघांची 72 रनची पार्टनरशिप भारतासाठी टोन सेट करणारी होती. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने 13 बॉल 33 रन्स केले, पण दणका दिला तो हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने. या दोघांनी 31 बॉलमध्ये 88 रनची पार्टनरशिप केली. या दोघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला, कारण 15व्या ओव्हरपासून प्रत्येक ओव्हरला डबल डिजिट रन्स आले. 22 बॉलमध्ये 50ची पार्टनरशिप झाली. दोघांनी मोठे शॉट्स ताकद लावून खेळले, टायमिंगचा वापर करून खेळले. हार्दिकने 23 बॉल 50 लावला, तर तिलक वर्मा 50 पासून फक्त एक शॉट लांब राहिला. भारतासाठी सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट ठरली बॅटर्सचं फॉर्मॅट येणं, खास करून अभिषेक आणि हार्दिक पांड्याला आपला टच सापडणं. या वर्ल्ड कपमध्ये भारताचे 2 फटाके फुटलेच नव्हते, जे डू ऑर डाय गेममध्ये फुटले, आणि असे फुटले की टीम इंडियाचा विजय बॅटिंग नंतरच निश्चित झाला. त्यातही एकही बॅटर ऑफ कलर वाटला नाही. त्यामुळे 256च्या स्कोअरपेक्षा बॅटर्सने एका इनिंगमध्ये 17 सिक्स मारत डॉमिनन्स दाखवल्याचं समाधान टीम इंडियाला जास्त असेल. झिम्बाब्वेने सुरुवातीच्या काही ओव्हर्स लेझिम खेळली, म्हणजे त्यांनी टप्पा पाहिला नाही, लेंथ पाहिली नाही, फक्त बॅट घुमवली. त्यातले फारसे शॉट्स कनेक्ट झाले नाहीत. पण तरी बुमराची ओव्हर खेळून काढत त्या ओव्हरला 8 रन्स घेत झिम्बाब्वे एक एक पाऊल पुढे टाकत होती. पॉवर प्लेमध्ये त्यांचा स्कोअर 44 रन्सवर पोहोचला, पण अतिसावधपणाने त्यांचा गेम केला होता. त्यात मारुमानीने वरुण चक्रवर्तीच्या पहिल्या बॉलला स्वीट हिटचा सिक्स खेचला, प्रेशर तयार केलं, जे अक्षर पटेलने पुढच्याच ओव्हरला विकेट काढून संपवलं. त्यातही रिक्वायर्ड रन रेट 18च्या आसपास पोहोचल्यानं झिम्बाब्वेच्या प्लेयर्सला मोठे शॉट्स खेळणं भाग होतं. हे मोठे शॉट्स आले, पण रिक्वायर्ड रन रेट बराच पुढे निघून गेला. झिम्बाब्वेच्या बॅटिंगमध्ये एका प्लेअरचं कौतुक केलं पाहिजे, तो म्हणजे ब्रायन बेनेट. या वर्ल्ड कपमध्ये त्याने तिसरी 50 मारली, माइलस्टोन गाठला, तेही बुमराला लांब सिक्स खेचून. फक्त 22 वर्षांचा हा कार्यकर्ता या वर्ल्ड कपमध्ये खतरनाक खेळला. वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच सोडली तर तो जवळपास प्रत्येक मॅचमध्ये चालला. टीम इंडिया विरुद्ध सुद्धा फाईट उभी केली ती त्यानेच. त्याने ओपनिंगला येऊन शेवटच्या बॉलपर्यंत बॅटिंग करत नॉट आउट 97 रन्स केले. भारताच्या बॉलर्सला अक्षरशः दमवलं. तो या वर्ल्ड कपमध्ये भारी इनिंग्स खेळला असला तरी त्यानं 6 मारले नव्हते, पण भारतीय बॉलर्सला त्याने एका इनिंगमध्ये 6 सिक्स चोपले. सिकंदर रझाने त्याला चांगली साथ दिली, पण सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये रन्स न आल्याने झिम्बाब्वेपासून विजय लांबच राहिला.
त्यांचा स्कोअर 184 वरच थांबला. बॅटिंगमध्ये टीम इंडिया वस्ताद ठरली असली तरी बॉलिंगमध्ये मात्र डाव रितसर फसला. भले झिम्बाब्वेला 72 रन्सने हरवलं असलं तरी टीम इंडियाला 6 विकेट्स काढता आल्या. त्यातल्या 3 अर्शदीपच्या होत्या आणि बऱ्याच डेथ ओव्हर्समध्ये स्लॉक करताना आलेल्या. बेनेट आणि रझाने 72 रनची पार्टनरशिप केली. त्यांनी सहज मोठे शॉट्स लावले. पण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वरुण चक्रवर्तीला टार्गेट केलं. वरुणच्या 4 ओव्हर्समध्ये 35 रन्स आले. त्याला फक्त 1 विकेट काढता आली. या वर्ल्ड कपच्या सुरुवातीला वरुणने अगदी पहिल्या काही बॉलपासून विकेट्स काढायला सुरुवात केली होती. पण मागच्या 2 मॅचेसमध्ये त्याला मजबूत फटके पडले. झिम्बाब्वेने त्याला पहिल्या बॉलला 6 खेचला आणि नंतर निवांतमध्ये त्याला खेळून काढलं. शिवम दुबेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 26 रन्स आले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 रन्स आले. साऊथ आफ्रिकेविरुद्ध सुद्धा कमांडिंग पोझिशनमध्ये असताना दुबेच्या बॉलिंगला खोऱ्यानं रन्स आले आणि आफ्रिकेविरुद्धची मॅच भारताच्या हातून निसटली. त्यामुळे हार्दिकला धरून 5 स्पेशालिस्ट बॉलर्स खेळवत असताना 6वा ऑप्शन म्हणून शिवम दुबे असला तरीही टीम इंडियाची कमजोरी ठरू शकते. झिम्बाब्वेने 184 वर स्कोअर नेत अर्शदीप सिंग सोडला तर टीम इंडियाच्या बॉलर्सला काठावर आणून ठेवलं आणि विंडीजच्या खुखार बॅटिंग लाईनअप समोर टेन्शन असेल ते याच गोष्टीचं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सुपर 8च्या ग्रुप 1 मधून सेमीफायनलला कोण जाणार? तर झिम्बाब्वेचा पराभव आणि साऊथ आफ्रिकेचा विजय यामुळे साऊथ आफ्रिका सेमीफायनलमध्ये नक्की आहे तर झिम्बाब्वे या वर्ल्ड कप मधून बाहेर गेली आहे. साऊथ आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे ही मॅच फक्त औपचारिकता आहे, पण फाईट आहे ती एका स्पॉटची. भारत आणि वेस्ट इंडिज या 2 टीम्समध्ये, कारण दोन्ही टीमचे 2 पॉइंट्स आहेत. दोन्ही टीमशी एकमेकांविरुद्धची मॅच बाकी आहे. जी टीम जिंकेल त्या टीमचे 4 पॉइंट्स होतील आणि ती टीम सेमीफायनलला जाईल. आता यात एक मुद्दा आहे तो नेट रन रेटचा. साऊथ आफ्रिकेविरुद्ध 76 रन्सने हरल्यानंतर टीम इंडियाचा नेट रन रेट गणला होता आणि त्यामुळेच भीती वाढली होती. पण आता एका स्पॉटसाठी 2 टीम्समध्ये थेट लढत आहे. टीम 1 रनने जिंकली काय किंवा 100 रन्सने जिंकले काय, जी टीम जिंकेल ती थ्रू होईल. पण अर्थात जर पावसाने घात केला तर वेस्ट इंडिज दुसऱ्या नंबरला असल्यानं भारताचा गेम होणार. त्यातही भारताने झिम्बाब्वेवर मिळवलेला 1 हाती विजय आणि वेस्ट इंडिजचा झालेला 1 हाती पराभव भारताचं टेन्शन जरा कमी करणार आहे. पण भारताचा 1 हाती विजय बॅटिंगमुळे झाला. बॉलिंगमध्ये काठावर पास व्हावं लागलं आहे हे विसरून चालणार नाही. पण सध्या टीम इंडियाने दिलासा दिला आहे. साऊथ आफ्रिकेने विंडीजला हरवत टेन्शन कमी केलंय. त्यामुळं विंडीजचं पुढं बघता येईल. सध्या टीम इंडियाच्या प्लेयर्सकडे रिलॅक्स होण्यासाठी वेळ आहे आणि तुमच्याकडे बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी.